नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सक्सेस टॉक विथ दीपालीमध्ये. तर आपण आपल्या पॉडकास्टमध्ये सक्सेसफुल लोकांना बोलवत असतो आणि त्यांच्या स्टोरीज, त्यांनी कसं झिरो पासून हिरो त्यांच्या बिझनेसमध्ये केले ते आपण ऐकत असतो. तर आज आपल्यासोबत नवीन गेस्ट आहेत, ज्यांनी आपल्या बिझनेसमध्ये आणि सोसायटीमध्ये खूप महत्वाचं इन्स्पिरेशन दिलेलं आहे. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर अपर्णा चिकोडीकर मॅम. सो नमस्ते मॅम, तुमचं थँक यू. खूप खूप स्वागत. मॅम होलिस्टिक हेल्थ कोच पण आहेत आणि त्या समाजासाठी खूप मोठं योगदान देत आहेत. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच की त्या काय काय करतात आहे आणि फिमेलसाठी स्पेशली कशी हेल्प करताय. सो मॅम, तुम्ही तुमचं एकदा शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन द्या. नमस्कार. माझं नाव डॉक्टर अपर्णा चिकोडीकर. मी एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि त्याचसोबत मी एक होलिस्टिक हेल्थ कोच आहे. हेल्थ कोच म्हणजे काय? जे तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईल प्रमाणे किंवा तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यासाठी लाईफस्टाईल चेंजेस, डाएट चेंजेस, एक्सरसाइज चेंजेस आणि जे काही गरजेचं आहे, या सगळ्याचा एक इंटिग्रेटेड अप्रोच वापरून तुम्हाला त्या आजारपणातून बाहेर काढणं. ह्याच्यामध्ये कमीत कमी मेडिसिन वापरणं आणि जास्तीत जास्त लाईफस्टाईल चेंजेसवरती भर असतो. त्याचसोबत मी एक जिनॉमिक वेलनेस कन्सल्टंट सुद्धा आहे. म्हणजे DNA रिपोर्टच्या आधारे तुमचा लाईफस्टाईल आणि डाएट चेंजेस करून तुम्हाला आजारपणातून बाहेर यायला मदत होते. DNA बेस्ड अप्रोच हा जास्त स्पेसिफिक असतो, बिकॉज त्याच्यामध्ये आधी तुमचा DNA रिपोर्ट केला जातो आणि त्याच्यानुसार तुम्हाला कस्टमाइज्ड एक पॅकेज बनवून दिलं जातं. सो वाव, खूप छान मॅम, खूप छान. सो आपण पॉडकास्टकडे वळूया. सो माझा पहिला क्वेश्चन असेल तुम्हाला की तुम्ही जसं बोलले की तुम्ही ऑलरेडी हार्मोन इम्बॅलन्स कसे करायचे ते पण सगळ्या गोष्टी सांगता. तर आपण मेन रूट कॉज बघूया की मेन रूट हार्मोन्स म्हणजे काय. तर हॉर्मोन्स म्हणजे ऍक्च्युली आपल्या शरीरातले संदेशवाहक असतात, अच्छा. म्हणजे केमिकल मेसेंजर्स. त्यांचं काम काय असतं? तर आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या ज्या फंक्शन्स असतात त्याला सिग्नल द्यायचं. आता फॉर एक्झाम्पल एक मेलाटोनिन नावाचं हॉर्मोन असतो. त्याचं काम काय असतं की आपल्याला झोप यायला पाहिजे किंवा कधी झोपायला पाहिजे हे तो इंडिकेट करतो. दुसरा एक हॉर्मोन असतो सिरोटोनिन. तो आपला मूड कसा आहे हे इंडिकेट करतो. असेच वेगवेगळ्या हॉर्मोन्सचे वेगवेगळी कामं असतात. सो आणि त्या हॉर्मोन्स वरतीच आपली अख्खी बॉडी सिस्टम ऍक्च्युली डिपेंड असते, कारण ते सगळ्या सिस्टम्सना कंट्रोल करतात. सो आपल्या शरीराचा आणि आयुष्याचा महत्वाचा भाग आहेत हॉर्मोन्स. अरे वा, ऍक्च्युली हे खरं तर माहिती नसतं बऱ्याच वेळेला की हार्मोन्सचा इतका आपल्या बॉडीमध्ये इम्पॉर्टंट रोल आहे. हो. आणि मोस्टली आपण असं ऐकतो म्हणजे आता फिमेल्स मध्ये जास्त करून की हार्मोन्स इम्बॅलन्स होतात. तर हे जे हार्मोन्स आहेत ते फक्त फिमेल्स मध्येच असतात का. नाही, हा खूप मोठा मिथ आहे. हॉर्मोन्स स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही असतात. अच्छा. पण स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स जास्त का प्रमाणात दिसतो? कारण त्याचे सिम्पटम्स जास्त विजिबल होतात. ओके. पण स्त्रियांमध्ये जसे हॉर्मोन्स असतात, स्पेसिफिक इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, तसेच पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा हॉर्मोन असतो आणि पुरुषांमध्ये सुद्धा इम्बॅलन्स होऊ शकतो. त्याच्यामध्ये सिम्पटम्स दिसतात पुरुषांमध्ये, ते म्हणजे टक्कल पडणं, बेली फॅट वाढणं किंवा सेक्शुअल डिझायर्स कमी होणं. पण दॅट इज अ डिफरंट काइंड ऑफ हॉर्मोनल इम्बॅलन्स. पण स्त्रियांमध्ये जो होतो तो मुख्यत्वे खूप जास्त ब्रॉड प्रमाणात होतो आणि त्याचे त्रासही स्त्रियांना जास्त होतात. अच्छा, ते क्विकली विजिबल होतात. खूप जास्त विजिबल होतात आणि मल्टी ऑर्गन्स वरती त्याचा इफेक्ट होतो. इफेक्ट होतो. म्हणून आपण स्त्रियांचं हॉर्मोनल इम्बॅलन्स जास्त कन्सिडर करतो. कुठल्या कुठल्या प्रकारचे इम्बॅलन्स होतात आणि ते कसे इम्पॅक्ट करतात बॉडीवरती. इम्बॅलन्स ऍक्च्युली इतके वाईड व्हरायटी ऑफ सिम्पटम्स होतात, जसं की हेअरफॉल असू शकतो. एक सिंपल हेअरफॉलचा सिम्पटम सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्स असू शकतो. त्याच्यानंतर थकवा, जो तुमचा आराम करूनही जात नाहीये. अचानक वजन वाढणं, वजन कमी होणं, शरीरावर कुठेतरी केस यायला लागणं किंवा मग इनफर्टिलिटी होणं, इरेग्युलर पिरियड्स होणं, असे बरेच प्रकार होऊ शकतात हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे. अच्छा. आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये आता भरपूर स्त्रिया असतात ज्या भरपूर घरातलं काम करतात, थकतात आणि युजली आपण असं समजतो की कामामुळे थकवा येतोय. मग त्याचं ऍक्च्युअल काय रिझन आहे. दोन्ही असू शकतं. एक तर कामामुळेही असू शकतं किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्समुळेही असू शकतं. बऱ्याच वेळा दोन्ही लिंक्ड पण असू शकतात. सो नॉर्मल थकवा जो असतो तो आराम केल्याने किंवा झोप घेतल्याने कमी होतो. तुम्हाला फ्रेश वाटतं.
पण हा जो हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे असणारा थकवा आहे, ज्याला फटीग म्हणतो आपण, ठीक, हा. तो बऱ्याच वेळा आराम करूनही जात नाही. म्हणजे अच्छा. स्त्रिया 7-8 तास झोपूनही सकाळी उठल्यावर त्यांना फ्रेश वाटत नाही, किंवा अधूनमधून एनर्जी क्रॅशेस होतात, किंवा काहीच करावंसं नाही वाटत ऍट द एंड ऑफ द डे. बरोबर. सो हे हॉर्मोनल इम्बॅलन्स असू शकतो. ओके. आणि मग त्याच्यासाठी प्रॉपर काय ट्रीटमेंट तुम्ही सजेस्ट करता? सो आपल्याकडे त्याच्यासाठी आपण जो एक स्ट्रक्चर्ड प्रोग्राम केलेला आहे, तो म्हणजे एक 90 डेज हॉर्मोन रिसेट प्रोग्राम आहे. 90 डेज कशासाठी? हॉर्मोनल इम्बॅलन्स कधीही एका दिवसात किंवा एका महिन्यात होत नसतो. बरोबर. वर्षानुवर्ष जेव्हा काही कारणं घडत असतात, त्याचा परिणाम म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आपल्या शरीरात. सो हे जो 90 डेजचा पिरियड आपण देतो, त्याला आपण 3 फेजमध्ये डिवाइड करतो. फर्स्ट फेजमध्ये आपण रूट कॉज अनालिसिस आणि रूट कॉज वरती वर्क करतो. त्याच्यामध्ये आपण नर्वस सिस्टम रेग्युलेशन करतो, जे बऱ्याच वेळेला इग्नोर केलं जातं. बरोबर. दुसऱ्या फेजमध्ये आपण जे असतो की आपण स्ट्रेस हॉर्मोन्स, म्हणजे स्ट्रेसमुळे होणारे इफेक्ट्स, त्याच्यावरती आपण काम करतो. आणि तिसरी फेज जी असते ती म्हणजे ब्लड शुगर रेग्युलेशन आणि हॉर्मोनल बॅलन्स. सो हे 3 फेजमध्ये जेव्हा आपण काम करतो, तेव्हा आपल्याला हॉर्मोनल रिसेट मिळतो. म्हणजे फक्त आपण सिम्पटम्सवर काम नाही करत आहे, तर त्याच्या मुळाशी जाऊन हॉर्मोनल इम्बॅलन्स का झालाय हे शोधून काढून त्याच्यावरती आपण काम करतो. सो असा हा 90 डेजचा स्ट्रक्चर्ड प्रोग्राम असतो. हा फक्त डाएट किंवा एक्सरसाइज प्रोग्राम नाहीये. बऱ्याच लोकांना असं वाटतं की नुसतं डाएट आणि एक्सरसाइज करून होतं, पण नाही. हॉर्मोनल इम्बॅलन्स हा फार डीप असतो. बरोबर. म्हणून आपण डाएट आणि एक्सरसाइज त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण बऱ्याच गोष्टी इन्क्लूड करतो, जे आपले हॉर्मोन्सना नॉर्मलाइज करायला किंवा रिसेट करायला हेल्प करतात. अच्छा. ह्याच्यामध्ये अजून एक व्हेरिएशन आहे, ते म्हणजे डीएनए बेस्ड हॉर्मोनल रिसेट प्रोग्राम. डीएनए बेस्ड मध्ये कसं होतं, आता सपोज एक एक्झाम्पल देते. आता तू मॉलमध्ये जातेस, मॉलमध्ये जाऊन तू आता कुर्ता किंवा व्हॉट एव्हर कपडे घेतेस, बरोबर. तो तुझा एक स्पेसिफिक साईज असतो, त्याप्रमाणे तू घेतेस. तो 100% काही एकदम एक्झॅक्ट साईज नसतो, थोडाफार 90% आपल्याला तो फिट होतो. पण जेव्हा तू टेलरकडे जातेस आणि पूर्ण तुझ्या बॉडीचं माप घेऊन प्रॉपर तुझं मापानुसार ड्रेस शिवतेस, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक असतो. तोच फरक या दोन्ही प्रोग्राम्स मध्ये आहे. जो बेसिक 90 डेजचा प्रोग्राम आहे, तोही तुमच्या कस्टमाइजच आहे, तुमच्या लाईफस्टाईल प्रमाणे, किंवा तुम्ही कुठे राहता, तुमचं कसं आहार आहे याच्याप्रमाणे असतं. पण डीएनए बेस्ड जे असतं त्याच्यामध्ये आपण आधी डीएनए टेस्ट करतो. डीएनए टेस्ट म्हणजे तुमची जेनेटिक कुंडली असते. त्यानुसार जेव्हा आपण एक कस्टमाइज प्लॅन बनवतो, तो जास्त स्पेसिफिक असतो. बरोबर. त्यामुळे आपण दोन्ही प्रोग्राम्स करतो, बेसिक पण आणि डीएनए बेस्ड पण. नाईस. म्हणजे ही खूप काळाची गरज आहे ऍक्च्युली. मला हे विचारायला आवडेल तुम्हाला, आपण बघतो की आजच्या काळामध्ये ह्या गोष्टी खूप जास्त वाढत चालल्यात. हे का बरं असं होतंय? अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला दीपाली. हे का होतंय ह्याची मुख्य कारण खरं तर आपल्या आजूबाजूलाच आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे फॉल्टी डाएट. ओके. म्हणजे आपण जे जंक फूड खातो, प्रोसेस फूड खातो, रिफाईंड शुगर्स खातो, इवन जे फॅट डाएट्स करतो इकडे तिकडे बघून, त्यांचं ऐकून, ते सुद्धा ह्याला कारणीभूत ठरू शकतात. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल. म्हणजे आपण एकाच जागी बसून 7-8 तास कम्प्युटरवर काम करणं, शरीराची हालचाल नाही, व्यायाम नाही, खाल्लं की बसायचं, खाल्लं की झोपायचं, त्याच्यामुळे पण बरेच इम्बॅलन्सेस होतात. तिसरं सगळ्यात मुख्य कारण आहे स्ट्रेस, जो आजकाल सगळ्यांनाच आहे. सो आपण म्हणतो की स्ट्रेस काय सगळ्यांना आहे, पण स्ट्रेसचा परिणाम प्रत्येकाच्या शरीरावर वेगळा वेगळा होत असतो. सो काही लोकांना खूप डीप हॉर्मोनल इम्बॅलन्स असू शकतात स्ट्रेसमुळे. मग हा जो बेसिक स्ट्रेस आहे तो कसा कमी करायला पाहिजे? म्हणजे त्याच्यासाठी काय मेन काय कारण असू शकतं, आणि ऍज अ डॉक्टर तुम्ही काय सजेस्ट करता? स्ट्रेसची बरीच कारणं असतात. प्रत्येकाला स्ट्रेस असतो, प्रत्येकाच्या स्ट्रेसची कारणं वेगळी असतात, आणि स्ट्रेस हँडल करायची मेकॅनिझम पण वेगळी असते. सो आपण आपल्याकडे जेव्हा क्लायंट येतो तेव्हा आपण आधी त्याचं पूर्ण हिस्ट्री बघतो, त्याचं रूट कॉज अनालिसिस करतो, त्या व्यक्तीची स्ट्रेस घ्यायची कपॅसिटी किती आहे, आणि खरंच स्ट्रेस आहे का त्या व्यक्तीला तो स्ट्रेस वाटतोय, ही आपण अनालाइज करतो. आणि त्यानुसार आपण मेंटल हेल्थवर सुद्धा फोकस करतो. म्हणजे फक्त डाएट किंवा फिजिकल हेल्थवर नाही, आपण मेंटल हेल्थवर फोकस करून स्ट्रेस कसा कमी करता येईल ह्याच्यावर पण आपण हे इन्क्लूड करतो त्या प्रोटोकॉलमध्ये. नाईस.
पण मी अजून एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली. बऱ्याच वेळा असं होतं आपल्याला जो स्ट्रेस असतो तो कामामुळे असेल, पर्सनल प्रॉब्लेम असेल, XYZ भरपूर प्रॉब्लेम्समुळे असतो. पण आपल्याला जो स्ट्रेस आहे तो आपल्याला डॉक्टरांना सांगायचाही नसतो. म्हणजे ते बरोबर आहे. कुठेतरी असं एम्बॅरसिंग फीलिंग येते, की माझी मेंटल हेल्थ प्रॉपर नाहीये. हे मी कसं सांगणार? आपण एक्सेप्टच करत नाही ही गोष्ट. बरोबर आहे. मग अगदी, अगदी बरोबर आहे. त्याच्याचसाठी आपण जेव्हा फर्स्ट कन्सल्टेशन करतो, हं, त्यावेळेला आपण त्या व्यक्तीला वेळ देतो बरोबर, बोलायला, एक्सप्रेस करायला. कधी-कधी त्यांना थोडंसं पोक करावं लागतं बरोबर. आणि मग विथ हॅबिट ऑफ हिस्ट्री टेकिंग ते हळू जमतं हं, आणि लोकं एक्सप्रेस करतात पण. स्पेशली लेडीज ज्या बऱ्याच वेळा हसबंड समोर किंवा फॅमिली समोर एक्सप्रेस नाही करत, पण हं, जेव्हा त्या एकट्या असतात, तेव्हा त्या बऱ्यापैकी एक्सप्रेस करतात. आणि मग आपल्याला कळतं की हां, हिचं रूट कॉज हे आहे. एकदा बरोबर. रूट कॉज कळलं की मग पुढे काही प्रॉब्लेम पुढे नाही. मग आपण कस्टमाइज करू शकतो की हिला काय करायचंय पुढे. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं ॲज अ फिमेल डॉक्टर हे खूप जास्त फिमेलला हेल्प होत असेल. कारण एक आपण म्हणतो ना, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला शेअर करू शकते, की मला काय प्रॉब्लेम आहे किंवा मी काय फेस करतेय, त्याच्यावरती काय सोल्युशन आहे. ना आपण ते फॅमिलीला शेअर करू शकतो, ना आपल्या हसबंडला त्या गोष्टी ओपनली शेअर करू शकतो. पण जेव्हा तुमच्याकडे क्लायंट येतात, फिमेल क्लायंट, तर तुमच्याशी ओपनली त्या गोष्टी शेअर करत असणार, की मला हा प्रॉब्लेम आणि तुम्ही त्यांच्यावरती सोल्युशन देताय. मला असं वाटतं हा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे हो. तुमच्या एंटायर प्रोसेसचा. की तुम्ही त्यांची हिस्ट्री जाणून घेताय, त्यांचे काय प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावरती तुम्ही त्यांना सोल्युशन पण देताय. तो सगळ्यात महत्वाचा पार्ट येस, आहे. पुढचं आपण प्लॅन करू शकतो, पण आधी येस. आपल्याला रूट कॉज रूट कळायला कॉज लागतं. कळला पाहिजे. सो बरोबर आहे. आणि बऱ्याच वेळा असं होतं की स्त्रियांना स्वतःलाही माहित नसतं की मला हा हां, स्ट्रेस आहे. आहे एक्झॅक्टली. म्हणजे त्यांना समजतच नाही त्या म्हणजे गोष्टी. ते दुसऱ्या कुठल्यातरी सिम्प्टम्ससाठी येतात की वेट गेन होतंय, हेअर फॉल करेक्ट. होतोय किंवा अजून इरेग्युलर पिरियड्स आहेत. हं, पण खरं बघायला गेलं जेव्हा हिस्ट्री घेतो आपण, तेव्हा हं. आपल्याला कळतं की याचं मूळ कारण काहीतरी वेगळंच आहे. वेगळंच आहे. आणि मूळ कारणाला हात घातल्याशिवाय तुमचे सिम्प्टम्स कमी नाही होत. तुम्ही नाही होत. कितीही वरून काहीही करा. बरोबर आहे. आणि हल्ली ज्या यंग जनरेशनच्या मुली आहेत, त्यांच्यामध्ये पण भरपूर प्रॉब्लेम्स वाढत चालले, जसं हो. PCOD वगैरे. तर त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? यंग जनरेशनचा प्रॉब्लेम एक तर काय होतोय, त्यांना खायला काही प्युअर नाही मिळत आहे. हं, म्हणजे सगळंच इम्प्युअर आहे. बरोबर. प्लस त्यांच्या ईटिंग लाईफस्टाईल हॅबिट सगळं चुकीचं आहे ऑलमोस्ट. हं, हं. आणि प्लस मोबाईलचं ॲडिक्शन, बरोबर. मोबाईल रेडिएशन्स आहेत. हं. प्लस एक कसं असतं ना, की प्रत्येकाला स्लिम ट्रिम राहायचं असतं. बरोबर आहे. म्हणजे कॅमेरावर चांगलं दिसायचं असतं. पण प्रत्येकाची बॉडी टेंडन्सी वेगळी असते. ही वेगळी त्या असते. मुलीला कळलं पाहिजे हं. आणि ते कुठून तरी आपल्या घरातून पण यायला हवं. बरोबर. बऱ्याच वेळा घरचेच क्रिटिसाइज करतात, की "अरे, तू जाड दिसतेस. राइट. अरे, थोडी बारीक हो, वजन कमी कर." मग तिला तो कॉम्प्लेक्स येऊन जातो. करेक्ट. मग ती वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करते इकडून-तिकडून ऐकून आणि त्याच्यामुळे अजून जास्त प्रॉब्लेम्स होतात. बरोबर. त्याच्यामुळेच हे लहान मुलींमध्ये किंवा इव्हन यंग कॉलेज गोईंग मुलींमध्ये पी-सी-ओ-डीचं प्रमाण खूप वाढलंय. खूप एक तर जास्त. जंक फूड खूप आहे, शुगर्स खूप घेतात, एक्सरसाइज नाही आहे, प्लस मेंटल स्ट्रेस, प्लस कॉम्प्लेक्स बऱ्याच गोष्टी असतात त्यात. बऱ्याच गोष्टी असतात. आणि कधी-कधी असं पण होतं, की त्या मुली काही गोष्टी प्रॉपर फॉलो पण करतात अकॉर्डिंग टू देम, की आम्ही डायट करतोय. जसं की कीटो डायट किंवा इंटरमिटंट फास्टिंग वगैरे. अकॉर्डिंग टू त्यांच्या अकॉर्डिंगली असं असतं, की आम्ही तर सगळं प्रॉपरली करतोय. मग तरी पण हार्मोनल इम्बॅलन्स का होतंय किंवा स्ट्रेस का वाढतोय किंवा वेट अचानक गेन होणं. तर हे पण प्रॉब्लेम्स होतात. मग त्यांना तुम्ही इथे कसं गाईड कराल? ॲक्चुअली प्रॉब्लेम काय होतो ना, हे जे डायट्स फॉलो करतात, हां, हां. ते करताना हा विचार नाही करत, की हे माझ्यासाठी योग्य आहे की अच्छा. नाही. हं. म्हणजे आता इंटरमिटंट फास्टिंग म्हटलं, तर काही लोकांना ते खूप चांगलं सूट करतं. बरोबर. पण काही लोकांना त्याच्यामुळे वीकनेस येतो. काही लोकांना नाही सूट नाही करत. सूट करत. इव्हन कीटो डाएट्स, काही लोकांना कीटो डाएटमुळे चांगलं वाटतं, काही लोकांना वीकनेस येतो. कारण कार्ब्स बरोबर. नसतात त्याच्यात हं, किंवा हं. खूप कमी असतात. सो हे जे असतं ना, हे जे फॅट डाएट्स असतात, ते जास्त कारणीभूत ठरतात हार्मोनल इम्बॅलन्स होण्यासाठी. अच्छा. कारण प्रत्येकालाच ते सूट करतात असं नाहीये. हं, प्रत्येकाच्या हं. शरीरावर त्याचा वेगळा-वेगळा परिणाम होतो. बरोबर. म्हणून इकडे-तिकडे बघून याचा त्याचा कॉपी करून आपण कधीच डाएट्स करू नये. हं. कारण माझं शरीर वेगळं आहे, तुझं शरीर वेगळं आहे. बरोबर. तुला जे सूट करतं ते मला नाही करणार नाही आणि करत. माझ्यासाठी जे चांगलं आहे तुझ्यासाठी मे बी वाईट ठरू वाईट शकतं. असेल. आणि सो मला असं वाटतं प्रॉपर कन्सल्टेशन प्रॉपर खूप गाईडन्स गरजेचं आहे. घेऊनच करायला पाहिजे. येस. त्याशिवाय नाही करायला पाहिजे. तुमचा बॉडी टाइप काय आहे? काय सुटेबल डायट आहे? त्यानंतर तुमचं डेली रुटीन पण मॅटर कसं आहे? करतं. तुमची फॅमिली हिस्ट्री काय आहे? बरोबर. तुम्हाला फॅमिली फॅमिली हिस्ट्रीमध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर आहे का? एक्झॅक्टली. हे हां. सगळ्या गोष्टी बघायला लागतात. करेक्ट.
आणि तुमच्याकडे जे क्लायंट्स येतात त्यामध्ये कुठला एज ग्रुप तुम्ही टार्गेट करता, की ह्या एज ग्रुपमध्ये हे प्रॉब्लेम जास्त आहे आणि मला ॲज अ डॉक्टर त्यांना हेल्प करायची आहे? युजुअली मी ज्या एज ग्रुपवर वर्क करते ते 30 to 55 इयर्स. तर अच्छा. त्याच्यामध्ये मग एक मॅरिड फिमेल्स असतात, चाइल्ड बेअरिंग असतात, पोस्ट प्रेग्नन्सी असतात, हं. पेरीमेनोपॉझल असतात, मेनोपॉझल बरोबर. लेडीज असतात. सगळे एज ग्रुप्स ते येतात. मेजर हा जो एज ग्रुप आहे हा हॉर्मोनल इम्बॅलन्ससाठी प्रोन जास्त. आहे. ओके. सो म्हणून मी या एज ग्रुपवर जास्त काम करते. हं. पण ह्याच्यापेक्षा कमी एज ग्रुपचे किंवा जास्त एज ग्रुपचे जरी आले तरी मी वर्क करते त्यांच्यावर, असं नाहीये. पण हा मेजर ग्रुप मेजर असतो. आहे. हो. नाईस. आणि ॲक्चुअली आता मी पण म्हणजे एका मुलाची आई आहे. तर पोस्ट प्रेग्नन्सी मी भरपूर गोष्टी एक्सपिरियन्स केल्या. जेव्हा मे बी सी सेक्शन होऊ दे किंवा नॉर्मल डिलिव्हरी होऊ दे. त्याच्यानंतरचा ऑलमोस्ट जो 1-1.5 महिना असतो ना, लिटरली खूप स्ट्रेसफुल असतो. म्हणजे हो. ॲज अ पर्सन मी पण एक्सपिरियन्स केलंय. एकतर आपण रिकव्हर होत असतो. तुम्हाला बाळाला बघायचंय. त्यात फॅमिलीचे भरपूर वेगवेगळे कन्सर्न असतात. कारण त्यांनी वेगळ्या गोष्टी फॉलो केलेल्या असतात. बरोबर आहे. आणि तुम्ही मॉडर्न वेने चालतात. तो जो पिरियड असतो तो पूर्ण स्ट्रेसफुल असतो. आणि जेव्हा आपण आपल्या फ्रेंड्सला किंवा आजूबाजूच्या लोकांना विचारतो, की मला खूप एकटं-एकटं वाटतंय, मला खूप असं कोंडल्यासारखं होतंय किंवा मला समजत नाहीये काय करायचंय. म्हणजे पूर्ण तर त्यावेळेस असं होतं, "अरे हे नॉर्मल आहे, हे होतंच. हे नॉर्मल आहे, हे होतंच." पण ॲज अ डॉक्टर मला असं वाटतं, की आपण त्यावेळेस डॉक्टरांकडे जाणं आणि कन्सल्ट करणं गरजेचं आहे. मग तुमच्याकडे जेव्हा अशा लेडीज येतात, तेव्हा त्यांना तुम्ही काय गाईड करता? काय प्रिकॉशन्स त्यांनी घ्यायला पाहिजे किंवा त्यांचं एन्व्हायर्नमेंट कसं चेंज करायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पोस्ट पार्टम पिरियड जो असतो, हं. तो रिकव्हरी पिरियड असतो. बरोबर, त्या ह्याच्यामध्ये मदर सुद्धा रिकव्हर होत असते, प्लस ते चाइल्डचं पण एक हे चालू असतं, ग्रो होत असतं. बरोबर. त्याची काळजी घ्यायची असते. प्लस आपलं सगळं रुटीनच हललेलं असतं. म्हणजे हं. आपलं जे आधीचं रुटीन असतं आपण ते फॉलो नाही करू शकत. झोपेचं रुटीन, खाण्याचं रुटीन सगळंच बदलतं. बरोबर. आणि ह्याचा परिणाम त्या स्त्रीच्या मनावर, शरीरावर होतोच होतो. म्हणून तो रिकव्हरी पिरियड गरजेचा असतो. हं. त्या पिरियडमध्ये आणि बऱ्याच वेळा असं होतं, की आपल्या घरचे लोकं खूप प्रेशराईज असतात. एक तर त्या आनंदात असतात, मूल आलेलं असतं. बरोबर. प्लस त्यांना असं असतं, की जी मदर आहे तिला खाऊ घालावं म्हणजे तिला हो. रिकव्हरी हं, होईल. हं. तर हे खाऊ घाल, ते खाऊ घाल. मग बरेच एल्डर्स असतात त्यांचं असं म्हणणं असतं, की आम्ही पण इतकी मुलं केली आहेत आणि तुमचं काय आहे? बरोबर. सो पण ह्याच्यामध्ये हे कळणं गरजेचं आहे किंवा हा अवेअरनेस येणं गरजेचं आहे, की स्त्रीचं सुद्धा सगळं चेंज झालेलं असतं. हो. मेंटली, फिजिकली खूप गोष्टी बदललेल्या असतात. हं. प्लस हॉर्मोनल चेंजेस होत असतात शरीरात. राइट. सो त्यातून रिकव्हर होण्यासाठी थोडासा वेळ त्या स्त्रीला द्यायला पाहिजे. कधी-कधी काही स्त्रियांना पोस्टपार्टम डिप्रेशन येतं. बरोबर. सो त्याच्याबद्दलही अवेअरनेस असायला पाहिजे. आपल्याकडे जो फार कमी आहे. बऱ्याच हं. स्त्रिया डिप्रेशनमधून जातात, कोणाला सांगू शकत नाहीत किंवा सांगितलं तरी लोकं इग्नोर करतात. ते इग्नोर म्हणतात करतात. हे काही नॉर्मल आहे. येस. पण मग ती जी स्त्री असते ती त्या पिरियडमध्ये खूप सफर करते. हं. सो अशा फेजमध्ये जर तुम्ही एखादं काउन्सिलिंग सेशन घेतलं, थेरपी घेतली किंवा एखाद्या डॉक्टरला अप्रोच केलं, तर तुम्हाला एक राइट अप्रोच मिळू शकतो, की तुमचं जे काही सफरिंग्स आहेत किंवा तुम्ही या फेजमधून स्मूथली बाहेर पडाल. अच्छा. सो मला वाटतं हेल्प घेणं गरजेचं आहे आणि हं. अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. हो, प्रॉपरली तर हे माहिती नसतं, की आपण डॉक्टरांकडे जायचं आणि ह्याच्यावरती पण हो. ट्रीटमेंट आहे. माइंडमध्ये असतं हे जेनरिक आहे. पण त्या फेजमध्ये आपण एवढं डिप्रेशनमध्ये जातो, कधी-कधी त्यातून बाहेर येणं पण डिफिकल्ट होतं. हो, हो. आणि बऱ्याच लेडीजचं तर असं होतं, की ड्यू टू प्रेग्नन्सी एंड ऑल जॉब सोडावा लागतो, बरोबर आहे. गॅप घ्यावा लागतो. ते टेन्शन वेगळं, फायनान्शियल टेन्शन. जशा एन नंबर ऑफ गोष्टी असतात, ज्या तुम्हाला बरोबर आहे. तिथे एकदम फ्रस्ट्रेट होऊन जाता तुम्ही. तर मला असं वाटतं, की ज्या पण लेडीज पोस्टमॉर्टम डिप्रेशनमधून जातात, त्यांनी डेफिनेटली मॅमकडे गेलं पाहिजे. कारण त्याच्यावरती सोल्युशन आहे, प्रॉपर ट्रीटमेंट आहे. हो, आणि जेव्हा आपण शेअरिंग करतो, तेव्हा तो हेल्पिंग हँड खूप महत्वाचा आहे हो. आपल्यासाठी. अगदी. कारण आपण त्या गोष्टी प्रत्येकाला नाही शेअर करू शकत. नाही. आणि हे समजून पण नाही घेऊ शकत नाही घेऊ लोकं. शकत. आणि बऱ्याच वेळा असं होतं, ज्या न्यू मदर आहेत, फीडिंग प्रॉपरली त्या गोष्टीवरून पण भरपूर स्ट्रेसफुल होतात. हो, कारण तुमचं हेअर फॉल होतं किंवा प्रॉपरली मिल्क सप्लाय होत नाही. तर त्याही गोष्टी असतात आणि तिथेही फ्रस्ट्रेशन वाढतं. प्रॉपर हो. गाईडन्स हा गरजेचा आहे. हा फॉर पूर्ण चेंज होतो आपला हं, हं. सिस्टम. आतून बाहेरून आपण चेंज होतो. एक नवा जन्म म्हणतो आपण जन्म त्याला. असतो. सो त्या चेंजमधून जाणं सोपं नाहीये. हं. सो त्या चेंजमध्ये जर आपल्याला हेल्पिंग हँड मिळाला, तर ते सुकर होऊ शकतं. आपली ती जर्नी आहे स्मूथ होऊ शकते. बरोबर.
सो नक्की घ्यावं ह्याचा, म्हणजे पूर्वी नव्हता अवेअरनेस पण आता आहे, तर ऍटलीस्ट हेल्पिंग हँड घ्यावा. घेतला पाहिजे. बरोबर. आणि ज्या एल्डर वुमेन असतात त्यांच्यामध्ये जेव्हा पिरियड जायला लागतो, त्यावेळेसही भरपूर हार्मोनल इम्बॅलन्स होतात. हो. ते एक्झॅक्टली कशामुळे आणि काय होतं एक्झॅक्टली? आता साधारण 40 नंतर हं. आफ्टर 40 काय होतं, की आपलं जे हॉर्मोन्स असतात ते चेंज व्हायला लागतात. बरोबर. स्पेशली इस्ट्रोजन नावाचा जो हॉर्मोन असतो, हं. जो आपले पिरियड्स रेग्युलराईज करतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी रेग्युलराईज करतो, तो कमी व्हायला लागतो. अच्छा. आणि दुसरा प्रोजेस्ट्रॉन नावाचा हॉर्मोन असतो, तो हं. पण इम्बॅलन्स व्हायला लागतो. त्याच्यामुळे काय होतं ना, की शरीरात भरपूर बदल घडायला लागतात. हं, हं. म्हणजे काही स्त्रियांना हेअरफॉल होणं खूप जास्त, बरोबर. स्किन ड्राय होणं, हं. वेट वाढणं, बेली फॅट वाढणं किंवा चिडचिड होणं, मूड स्विंग्स होणं, खूप थकवा येणं किंवा असं वाटणं, की अरे माझी बॉडी आता पहिल्यासारखी नाही राहिली, काहीतरी बरोबर. बदलतंय, पण काय बदलतंय कळत नाहीये. हं, हं. त्याला आपण पेरिमेनोपॉझल स्टेज म्हणतो. हे साधारण 8 ते 10 वर्ष आधी येतं मेनोपॉजच्या. हं. सो या स्टेजमध्ये सुद्धा जसं पोस्ट प्रेग्नन्सी म्हणलं आपल्याला हेल्पची गरज लागते, तसंच या फेजमध्ये सुद्धा हेल्पची गरज लागते. कारण योग्य न्यूट्रिशन कसं घ्यायचं, योग्य डाएट किंवा योग्य एक्सरसाइज कसा करायचा, त्याच्यानंतर आपलं मेंटल हेल्थ कशी हे करायची, मेंटेन करायची, या सगळ्या गोष्टींचा गायडन्स पाहिजे. ओके. नाहीतर मग बऱ्याच स्त्रिया ना डिप्रेशनमध्ये जातात, त्यांना काही करायची इच्छा होत नाही हं, हं. आणि घरचे समजू नाही शकत. त्यांना नाही वाटतं की समजू हे शकत. हिचे मूड स्विंग्स आहेत किंवा ही नाटक करते किंवा अटेन्शनसाठी करते. बरोबर. पण ऍक्च्युली ते तसं नसतं. तसं तिला आतून त्रास होत असतो. हं. कारण हॉर्मोन्स बदलत असतात. बदलत असतात. बरोबर. आणि आपण जसं म्हणतो, की हे जे हार्मोनल इम्बॅलन्स आहे, जर काही काळ आपण त्याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट नाही घेतली आणि हे हं. कंटिन्यू असंच चालत राहिलं, तर त्याचे मेजर असे काय आजार होऊ शकतात? मेजर आजारमध्ये आता आपल्याकडे कॉमनली जे होतंय हायपोथायरॉइड बऱ्याच हं, स्त्रियांना होतोय. अच्छा. तो होऊ शकतो. ते सुरू झालं की मग वेट गेन होणं, हेअर फॉल होणं, स्लगिशनेस येणं बॉडीमध्ये, हं, हं. ह्या गोष्टी होतात. बऱ्याच स्त्रियांना पीसीओडी होतं. पीसीओडी झालं की काही काळानंतर त्यांना ब्लड शुगर येऊ शकते, अच्छा. डायबिटीज होऊ शकतो. सो असे बरेच कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. हं. काही जणांना ब्लीडिंगचे डिसऑर्डर्स होऊ शकतात. ओह! खूप जास्त ब्लीडिंग होऊ शकतं. हं. इतकं की तुम्हाला अगदी युटरस काढावं लागेल. काही लोकांना अच्छा. फायब्रॉइड्स होऊ शकतात. सो बऱ्याच काळ जेव्हा आपण इग्नोर करतोय हॉर्मोनल इम्बॅलन्स, कसं असतं ना दीपाली, आपलं शरीर आपल्याला साइन्स आणि सिग्नल्स देत असतं. देत असते. पण बरोबर. आपण त्याला खूप वेळा इग्नोर करतो आणि हं. अगदी जास्त झाल्याशिवाय आपण डॉक्टरकडे जात नाही. नाहीच. सो मला वाटतं हे जर अर्ली फेजमध्ये कॅच केले हं, सायन्स हं. सिम्प्टम्स आणि आपण मेडिकल ओपिनियन घेतलं, तर बऱ्यापैकी पुढचे होणाऱ्या गोष्टी टाळल्या जाऊ शकतात. टाळला जाऊ शकतो. नाही डेफिनेटली तुम्ही हा जो पॉइंट सांगितला तो खूप छान सांगितला. कारण आपली ती हॅबिट बनलेली असते. ठीक आहे, ऑटोमॅटिकली बरं होईल हो. किंवा आजकाल तर असं पण होतं थोडं काही दुखलं की मेडिकलमध्ये जायचं, आपण आपली टॅबलेट घेऊन यायची, खायची आणि ॲक्चुअली त्यातून सोल्युशन ते टेम्पररी भेटतं. पण माइंडमध्ये कुठे ना कुठे असतं की इग्नोर, इग्नोर ठीक आहे नंतर बघू, हे करू. पण त्यातून बरेच मेजर प्रॉब्लेम येतात. जसं तुम्ही बोलले की युटरस काढावं लागतं किंवा हेवी ब्लीडिंग. लिटरली म्हणजे माझ्या आजूबाजूला पण मी या केसेस बघितल्यात. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांनी इतके प्रॉब्लेम फेस केले, हेवी ब्लीडिंग, त्यामुळे विकनेस येणं आणि मला असं वाटतं ह्या गोष्टीला आपण कंट्रोल करू शकतो हो, वेळीच हो. आणि ते करायलाच पाहिजे. कारण म्हणजे मॅक्सिमम येस, केसेसमध्ये आपण करू शकतो, येस. जर वेळेत गेलं तर. केलं तर. आणि याने आपण फक्त ती एकटी लेडी नाही ना सफर होत. ॲक्चुअली तुम्ही जर बघायला गेलं पूर्ण तिच्यामुळे फॅमिली पूर्ण सफर फॅमिली होते. सफर होते. पण ॲक्चुअली आपल्याला त्या गोष्टीचा अवेअरनेस नसल्यामुळे त्या गोष्टी आपण अव्हॉइड करतो. बिकॉज आता नॉर्मली कुठली ऑपरेशन करायचं म्हटलं तर 4-5 दिवस ॲडमिट होऊन आलं. बाकी फॅमिलीचं त्याच्यामध्ये सपोर्ट, इन्व्हॉल्वमेंट भरपूर गोष्टी आल्या. पण हेच जर आपण खर्चही आला तो. खर्चही आला फायनान्स. हेच जर अर्ली फेजमध्ये गेलो, कमी खर्चात, कमी वेळेत आणि क्युरेटी फास्ट होते. तर मला असं वाटतं ते प्रत्येकाने करायला पाहिजे. पण आता मी हेही ऑब्झर्व्ह केलं जसं सिटीमध्ये कसं भरपूर लोक एज्युकेटेड असतात हं. किंवा आजकाल मोबाईल जास्त यूज केले जातात किंवा तो अवेअरनेस असतो. आजूबाजूला फ्रेंड सर्कल तसा असतो. त्यामुळे त्या गोष्टीला पटकन सोल्युशन भेटतं. मला जर काही त्रास झाला किंवा सपोज मला इन केस पीसीओडी झाला, तर मला पटकन सजेशन येतं, "तू ह्या-ह्या डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जा आणि ट्रीटमेंट घे." पण जर खेड्यापाड्यामध्ये, रुरल एरियामध्ये ह्या गोष्टींना ॲक्चुअली त्यांनाही माहिती नसतं, कोणी गाईड करणारही नसतं. तर तिथे असं आपण काय अवेअरनेस देऊ शकतो त्या सगळ्यात लोकांमध्ये? पहिली गोष्ट म्हणजे सिटीमध्ये सुद्धा जो अवेअरनेस असतो, हं. तो
दोन प्रकारचा असतो. एक तर म्हणजे सोशल मीडियामधून आलेला अवेअरनेस, बरोबर. एक स्वतःच आपल्याला वाटतं की आपण मेडिकल ओपिनियन घ्यावं, तो अवेअरनेस. बऱ्याच वेळा सोशल मीडियाकडून आलेला अवेअरनेस घातक ठरू शकतो. बरोबर. कारण तो बरोबर असतोच असा नाही. म्हणजे बरेच लोक बरंच काही सांगतात आणि आपल्याला जे फॉलो करायचं नक्की काय योग्य आपल्यासाठी हे न कळता जर आपण फॉलो केलं तर अगेन जास्त त्रास होऊ शकतो. जे लोक प्रॉपरली अवेअरनेस मध्ये असतात की त्यांना वाटतं की प्रॉपर आपण व्यक्तीकडून गायडन्स घ्यावा, तर मग त्या लोकांसाठी हे चांगलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता खेड्यातले लोक, खेड्यातल्या लोकांसाठी एक अवेअरनेसचं माध्यम म्हणजे अगेन सोशल मीडिया. सो आपण त्यांच्यासाठी वेबिनार्स कंडक्ट करतो किंवा वर्कशॉप्स कंडक्ट करतो. ते भारतातल्या कुठल्याही सिटीत, गावात बसून ते वेबिनार अटेंड करू शकतात आणि त्याच्यामधूनही आपण अवेअरनेस क्रिएट करतो. त्याच्यामुळे त्यांना जर कनेक्ट करायचं असेल किंवा असे असे इश्यूज आहेत आणि ते जर स्त्रीला वाटलं की हो मला पण हे होत आहेत, तर तिला ऍटलिस्ट हे एक दिशा मिळते की मी कुठे जायला हवं. सो सोशल मीडियाचं हे दोन्ही हे आहे, म्हणजे एक घातकही असू शकतं, दुसरं हेल्पफुल पण असू शकतं. बरोबर. ते आपल्यावर डिपेंड करतं आपण कसं हो. यूज करतो आणि त्याचा प्रॉपर कसा ऍडव्हान्टेज हो. घेतो. आणि तुम्ही हा जो पॉईंट सांगितला तो खूप छान सांगितला की तुम्ही वेबिनार घेता जे ऑल ओव्हर इंडिया मधले लोक, ज्या लेडीज आहेत ते जॉईन करू शकतात आणि त्यांना त्याच्यावरती अवेअरनेस भेटतो ऍक्च्युली त्यांच्या बॉडीमध्ये काय होतंय आणि आपण काय करायला पाहिजे, कुठे ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. प्लस तुमचा 90 डेजचा प्लॅन पण आहे जो त्यांना बेनिफिशियल ठरतोय. सो मॅम आता ज्या काही गोष्टी तुम्ही सांगितल्या त्यातून मला असं जाणवलं की तुमचं नॉलेज, तुमचा जो एक्सपिरियन्स आहे आणि जे तुम्ही लेडीजला हेल्प करताय, खरं तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हा अवेअरनेस तुम्ही त्यांना देताय. पण ह्या सगळ्यामध्ये तुमचं ऍक्च्युअल इन्स्पिरेशन काय आहे? की तुम्हाला कसं ह्या फील्डमध्ये कशा आलात तुम्ही? आपण जरा तुमच्या बालपणाकडे जाऊया आता, की तुमचं बालपण कसं होतं आणि काय इन्स्पिरेशन होतं की तुम्ही इकडे आलात ह्या फील्डमध्ये? सो एक डॉक्टर म्हणून या गोष्टी बऱ्यापैकी मला माहित होत्या. पण सेकंड थिंग, एक स्त्री म्हणून मी सुद्धा या हॉर्मोनल चेंजेस मधून गेलेली आहे. सो बऱ्याच वेळा मला माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळायची डॉक्टर असून सुद्धा. सो त्याच्यावरून मी खूप रिसर्च केला की काय करता येईल, कसं करता येईल. मी सुद्धा स्वतःवर खूप गोष्टी ट्राय केल्यात. सो बऱ्याच वेळेला असं जाणवतं की मेडिसिन्स एका लिमिट पर्यंत वर्क करतात आणि मग ते त्याचा काही उपयोग होत नाही. मग ऍट दी एंड सर्जरी हा एक ऑप्शन राहतो. सो म्हणून मी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या की आपल्याला काय मूळ कारण असतं, काय असू शकतं, त्याच्यावरती आपण कसे फोकस करून एक प्रोग्राम बनवू शकतो की जेणेकरून आपण घरच्या घरी बसून स्वतःच्या लाईफस्टाईल मध्ये चेंज करून आपण कसं हे हॉर्मोनल इम्बॅलन्स कमी करू शकतो. कारण मी आजूबाजूला बघते तर बऱ्याच स्त्रिया आहेत ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, ते मला दिसतंय. त्यांना ते स्वतःला कळतच असं नाही, पण आहे हा प्रॉब्लेम. आणि त्यामुळे मला असं वाटलं की एक स्ट्रक्चर्ड प्रोग्रामची गरज आहे. म्हणजे डॉक्टर्स त्यांचं काम करतातच आहे. जिथे तुम्हाला सर्जरीची गरज आहे, ऑफकोर्स तिथे सर्जरी करायलाच पाहिजे. तिथे मी नाही म्हणणार की तुम्ही बाकी काही ट्राय करा. पण जिथे सर्जरी टाळता येऊ शकते किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत जे सर्जरीनी पण सॉल्व्ह नाही होत, बरोबर, अशा प्रॉब्लेमसाठी आपण हा स्ट्रक्चर्ड प्रोग्राम नक्की ट्राय करू शकतो. त्यांनी खूप स्त्रियांना फायदा झालेला आहे. अरे वा, खूप मस्त. आणि तुमचं बालपण कसं होतं बेसिकली? बालपण माझं खूप छान होतं. म्हणजे मूळची मी कोल्हापूरची आहे आणि माझं स्कूलिंग वगैरे नागपूरला झालं. त्याच्यानंतर मेडिकल पुण्यात झालं. सो बालपण ओव्हरऑल खूप कम्फर्टेबल होतं. अच्छा, मग मेडिकल फील्ड मध्ये कशा आलात तुम्ही? मेडिकल फील्ड मध्ये मला तेच लहानपणापासून ते एक होतं आतमध्ये. तसं फॅमिली सराउंडिंग होतं का तुमचं? नाही, आमच्या फॅमिलीमध्ये कोणीच डॉक्टर नाही. मी पहिली डॉक्टर आहे. पण मला ते लहानपणापासून आपल्याला एक असतं ना की मला हे करायचंय, मोठं झाल्यावर मला डॉक्टर व्हायचंय. तसं माझंही होतं. आणि जशी मोठी होत गेले तसं मग मला असं वाटलं की काहीतरी वेगळं करायचंय. अच्छा. सो ती जी एक फिलिंग होती की काहीतरी वेगळं करायचंय, ती आतापर्यंत आहे. आणि आतापर्यंत मी त्या प्रवासात इथपर्यंत पोहोचलीये त्या फिलिंगमुळेच. म्हणूनच मी हा जो प्रोग्राम आहे हा स्ट्रक्चर्ड क्रिएट केलेला आहे. कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी इझिली अवेलेबल असतात, आपण त्या करू शकतो, पण आपण कॉम्प्लेक्स गोष्टींकडे वळतो. बरोबर. सो मला वाटतं त्याचा अवेअरनेस पसरवणं जास्तीत जास्त फिमेल्समुळे खूप गरजेचं आहे. येस, डेफिनेटली. सो मॅम, तुमच्याकडे जे क्लायंट्स येतात, बेसिकली फिमेल क्लायंट, तर त्यांच्यामध्ये मेजर असे कुठले प्रॉब्लेम्स असतात? सो माझ्याकडे ज्या लेडीज येतात, मोस्टली त्यांचा सगळ्यात पहिला कन्सर्न असतो तो म्हणजे वेट लॉस. अच्छा.
कारण तो सगळ्यात सरफेस लेवलवरती दिसतो. दुसरा कन्सर्न असतो हेअरफॉल. ओके. तिसरा इरेग्युलर पिरियड्स हम्म. किंवा खूप थकवा येणं, फटीग हम्म. जाणवणं आणि बाकी मग इतर इश्यूज जसं स्किन इश्यूज, पिगमेंटेशन, ड्रायनेस वगैरे ते येतात. अच्छा. सो मोस्टली हे सगळे सरफेस इश्यूज घेऊन येतात, पण तसं रूट कॉज ऑफकोर्स हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो. त्यानंतर तुमच्याकडे जे क्लायंट्स येतात त्यातले तुम्ही मला काही क्लायंटच्या अशा स्टोरी सांगू शकता का, की ते हे मेजर प्रॉब्लेम फेस करत होते आणि तुम्ही त्याच्यावरती त्यांना सोल्युशन दिलं आणि त्यांना त्याच्यावरती बेस्ट रिझल्ट मिळाला? हो, माझ्याकडे रिसेंटली एक 6 महिन्यापूर्वी एक क्लायंट आल्या होत्या, ज्या अराउंड 48 इयर्सच्या होत्या. तर पेरिमेनोपॉझल एज मधल्या होत्या. त्यांचा मेन कन्सर्न वेट लॉसच होता. प्लस त्यांना अनकंट्रोल्ड हायपोथायरॉइड होता. म्हणजे थायरॉइडची गोळी घेऊन सुद्धा ते कंट्रोलमध्ये नव्हतं. प्लस जेव्हा आपण टेस्ट केल्या तेव्हा कळलं की त्यांची शुगर पण खूप हाय आहे. आणि शुगरसाठी एक तर त्यांना माहीतच नव्हतं की आपल्याला शुगर आहे. दुसरी गोष्ट त्यांना काही घ्यायचं पण नव्हतं औषध. त्यांना असंच मॅनेज करायचं होतं. अच्छा. सो हे सगळे चॅलेंजेस होते. कारण कसं असतं ना, जेव्हा आपल्या शरीरात हायपोथायरॉइड असतो आणि शुगर असते, त्यावेळेला वेट लॉस करणं खूप अवघड होऊन जातं. सो हे अशी क्लायंट आल्या होत्या माझ्याकडे. त्यांना आपण 90 डेजचा प्रोग्राम दिला. बेसिक जो प्रोग्राम असतो. त्यांचं पूर्ण हिस्ट्री घेतली. काय कधीपासून स्टार्ट झालंय, कधी कधी काय त्रास झाले वगैरे. आणि त्याच्यानुसार आपण त्यांना एक स्ट्रक्चर्ड प्रोग्राम दिला. तर पहिल्या महिन्यामध्येच आणि त्यांना फटीग खूप जाणवायचा. म्हणजे सकाळी उठल्यावर पण त्यांना उठावंसं नाही वाटायचं किंवा दुपारपर्यंत त्यांची एनर्जी पूर्ण डाऊन होऊन जायची. दुपारनंतर त्या काहीच नाही करू शकायच्या. सो आपण फर्स्ट मंथ जेव्हा त्यांच्यावर वर्क केलं रूट कॉज अनालिसिस करून, तेव्हा पहिल्या महिन्यामध्येच एक 3 आठवड्यामध्येच त्यांना एनर्जी लेवल्स खूप इम्प्रूव्ह झालेल्या दिसल्या. म्हणजे त्यांना सकाळी उठल्यावर जो थकवा जाणवायचा किंवा उठूच नाही असं वाटायचं, सकाळी उठल्यावर त्यांना फ्रेश वाटू लागलं. दुसरी गोष्ट म्हणजे दिवसभर त्यांची एनर्जी मेंटेन व्हायला लागली. जे संध्याकाळपर्यंत त्यांना अगदी लो वाटायचं, त्या रात्रीपर्यंत छान मेंटेन व्हायला लागल्या. तिसरी गोष्ट त्यांच्या क्रेविंग्स होत होत्या त्यांना. खूप अधेमध्ये काही स्वीट खायचं किंवा दुसरं काहीतरी जंक फूड खायचं. ते क्रेविंग्स त्यांच्या पूर्ण गेल्या. सो ॲट द एंड ऑफ 1 मंथ आपल्याला ह्या गोष्टी अचीव्ह झाल्या. त्यांच्या एनर्जी लेवल्स वाढल्या, एनर्जी क्रॅशेस कमी झाले, क्रेविंग्स कमी झाले आणि वजन सुद्धा 1-2 किलोनी कमी झालं. त्याच्यानंतर आपण जेव्हा सेकंड मंथमध्ये गेलो, तेव्हा त्यांचं वजन अजून कमी व्हायला लागलं. एकदा आपलं एक रूट कॉज स्ट्रीमलाईन झालं, की आपले शरीर पण त्याला साथ द्यायला लागतं. मग हळूहळू असं करून त्यांचं एक बेली फॅट कमी झालं, इंच लॉस झाला. त्यांच्या चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन होतं ते कमी झालं. आणि ॲट द एंड ऑफ 3rd मंथ त्या स्वतःच म्हणल्या, की मला लोक इतकं कॉम्प्लिमेंट करतायत, की तुम्ही काय केलंत ऍक्च्युली, इतका सिग्निफिकंट आपल्याला रिझल्ट मिळाला. म्हणजे वेट लॉस जे त्यांचं ध्येय होतं ते तर मिळालंच. प्लस त्यांचे शुगर लेवल्स कमी झाल्या, नॉर्मलाइज झाल्या. त्यांचं थायरॉइड जे अनकंट्रोल्ड होतं, जे आताच्या डोसवरती पण अनकंट्रोल्ड होतं, ते आता कंट्रोलमध्ये झालं. सो विथ ब्लड टेस्ट चेंजेस आणि अलॉंग विथ द फिजिकल चेंजेस आपल्याला ओव्हरऑल त्याच्यामध्ये रिझल्ट खूप चांगला मिळाला. सो दिस इज ओनली विथ द स्ट्रक्चर्ड प्रोग्राम. की जसं आत्ताच्या ट्रेंडमध्ये बेसिकली जे यंग जनरेशन आहे त्यांच्यामध्ये स्किन प्रॉब्लेम्स खूप जास्त प्रमाणात आहेत. स्किनवरती ग्लो पाहिजे किंवा पिगमेंटेशन प्रॉब्लेम, पिंपल्स प्रॉब्लेम, तर त्याच्यावरती डेफिनेटली हार्मोन्स इम्पॅक्ट होतो. पण त्याला तुम्ही काय टिप्स द्याल त्यांना, की त्यांनी कुठल्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्किनवर जे दिसतं त्याचं मूळ आतमध्ये असतं. अच्छा. म्हणजे आपण जे सरफेसवर बघतो, पण त्याचं हेल्थ जे असतं, स्किनची हेल्थ ती आपल्या ओव्हरऑल हेल्थवर डिपेंड असते. आणि ओव्हरऑल हेल्थ आपल्याला जर पाहिजे असेल तर चांगला आहार घेणं, चांगलं एक्सरसाइज करणं, वेळेवर झोपणं, उठणं, त्याच्यानंतर स्क्रीन टाइम कमी करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रॅन्डम कॉस्मेटिक्स न वापरणं. कारण आपल्याकडे आजकाल बरेच कॉस्मेटिक्स आहेत जे स्ट्रेट आपल्या स्किनमधून पेनिट्रेट होऊन आपले हॉर्मोन्सना इम्बॅलन्स करतात. सो जेव्हा तुम्ही एखादं कॉस्मेटिक घेता, त्याचे आधी इन्ग्रेडियंट्स वाचून घ्या, की त्याच्यामध्ये काही हॉर्मोन ऑल्टरिंग सबस्टन्सेस तर नाही आहेत. सो या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल जर आपण मॅनेज केल्या तर स्किन आपोआप चांगली होते. त्यासाठी वेगळं काही नाही करावं लागत. बरोबर. पण प्रॉब्लेम कसा होता, आपण सरफेस लेवलवरतीच ट्रीट करत राहतो आणि जे मेन आहे त्याचं कारण त्याच्यावरती लक्षच देत नाही. लक्ष नाही देत. बरोबर. ओके. सो मॅम, आपण जसं बोलतो की डे टू डे लाईफमध्ये वेगवेगळ्या रिझनमुळे आपल्यामध्ये खूप जास्त स्ट्रेस वाढतो. तो स्ट्रेस आणि हार्मोन्सचं किती कनेक्शन आहे?
खूप डीप कनेक्शन आहे. म्हणजे स्ट्रेस असेल तर तुमचं हॉर्मोनल इम्बॅलन्स होणारच होणार आहे. आणि हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे परत अजून स्ट्रेस होतो बॉडीवर. बरोबर. कारण जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये येतो तेव्हा आपल्या शरीरात कॉर्टिझॉल नावाचा हॉर्मोन तयार होतो. त्या कॉर्टिझॉलचं काम काय असतं की आपल्या शरीराला अलर्ट ठेवणं किंवा एखाद्या क्रायसिससाठी तयार करणं. मग ज्या वेळेला आपल्याला स्ट्रेस येतो तेव्हा बॉडी त्याला क्रायसिस म्हणून घेते आणि कॉर्टिझॉल लेवल्स हाय होतात. कॉर्टिझॉल लेवल्स हाय झाल्यानंतर वेट गेन होणं, बाकीचे हॉर्मोन्स ऑल्टर होणं, हे सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. सो स्ट्रेसचं डायरेक्ट कनेक्शन आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स बरोबर. बरोबर. त्यानंतर आपण जे बोलतो की आता सध्या सोशल मीडियाचा यूज जास्त आहे किंवा मोबाईलचा यूज जास्त आहे, त्यामुळे लेट नाईट स्लीपिंग असतं किंवा लेट नाईट स्क्रोलिंग असतं मोबाईलवरती, तर ते कसं हार्मोन्सवरती इम्पॅक्ट क्रिएट करतं? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लेट नाईट स्लीपिंगनी काय होतं हा परिणाम आपण जाणून घेऊया. एक तर आपल्या बॉडीमध्ये एक बायोलॉजिकल क्लॉक असतं ज्याला आपण सर्केडियन रिदम म्हणतो मेडिकल लँग्वेज मध्ये. तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सेट असतात की अमुक इतक्या वेळेला हे होणार किंवा जाग येणार, झोप येणार किंवा काय काय सिक्रेट होणार बॉडीमध्ये. पण आपण जेव्हा ते फॉलो नाही करत त्यावेळेला ते सायकल जे असतं किंवा ते क्लॉक असतं ते डिस्टर्ब होतं. दुसरी गोष्ट म्हणजे स्क्रीनचं एलईडी लाईट्स असतात किंवा ब्ल्यू लाईट्स असतात, त्यांनी ब्रेन आपलं अलर्ट होतं. अच्छा. मग ज्या वेळेला आपल्याला झोप यायला पाहिजे की जो मेलाटोनिन नावाचा हॉर्मोन आपण म्हणलं त्याचं काम असतं की आपल्याला सिग्नल देणं की आता झोपायचंय. बरोबर. पण जेव्हा आपण स्क्रीन बघतो किंवा ब्ल्यू लाईट बघतो त्यावेळेला ना तो मेलाटोनिन हॉर्मोन सप्रेस होतो. कारण त्याला हा मेसेज मिळतो की नाही आपल्याला अजून जागायचंय, ब्रेन अलर्ट आहे. सो त्याच्यामुळे काय होतं ना की आपलं जे एक नॉर्मल सायकल डिस्टर्ब होऊन जातं आणि आपल्या बॉडीची जी हिलिंग असते मॅक्झिमम ती रात्रीच्या वेळेला होते जेव्हा आपण झोपतो. तर आपण जेवढ्या लेट झोपू तेवढी ती हिलिंग पण नीट होत नाही आणि मग आपल्या बॉडीचे सगळे सिस्टम डिस्टर्ब होतात. आणि मुलींमध्ये जास्त होतात बिकॉज हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो त्याच्यामुळे. सो लेट नाईट स्लीपिंग हे रुटीन पूर्ण डिस्टर्ब करून टाकतं आणि आपलं बायोलॉजिकल क्लॉक पण डिस्टर्ब करतं आणि त्याचा बराच मोठा इम्पॅक्ट जाणवतो. खूप होतो. आता सध्या खूप जास्त क्रेज आहे की वेट लॉस करणं, त्याच्यासाठी वेगवेगळे डाएट फॉलो केले जातात. मग त्यासाठी बऱ्याच वेळा ब्रेकफास्ट स्किप केले जातात किंवा डिनर स्किप केले जातात. तर हे कसं इम्पॅक्ट करतं आपल्या डे टू डे लाईफमध्ये किंवा हार्मोन्सवरती? खूप जास्त. म्हणजे माझ्याकडे बऱ्याच अशा लेडीज येतात ज्या ऑलरेडी हे सगळं ट्राय करून आलेल्या असतात. त्या मला म्हणतात की मी ब्रेकफास्टच घेत नाही किंवा मी डिनरच स्किप करते. पण त्यांना ही गोष्ट लक्षात येत नाही की जेव्हा आपण एखादी मील स्किप करतो आपण आपल्या सिस्टमवरती बर्डन करतो. म्हणजे आता एक उदाहरण द्यायचं झालं, सपोज दीपाली तुला आता सपोज मंथली काही पॉकेट मनी मिळतोय घरून, सपोज 1000 रुपये, एक एक्झाम्पल घेऊ. त्या 1000 रुपयामध्ये तू तुझे एक्सपेन्सेस करतेस, तुझं काही शॉपिंग असतं ते करते, थोडीफार सेव्हिंगही करते. आता तुला तुझ्या घरच्यांनी सांगितलं की आता या महिन्यापासून फक्त 500 रुपये मिळणार, तर तू काय करशील? आपण आहे ते पैसे त्यातले सेव्ह करणार. एक्झॅक्टली. मग जेव्हा आपल्या बॉडीला हा संदेश मिळतो की अन्नाचा तुटवडा आहे, अच्छा, म्हणजे आपण एक मील स्किप करतो ह्याचा अर्थ शरीर काय घेतं की अन्न कमी आहे. सो अन्न कमी आहे तर आपण काय करतो, जे आहे ते आपण स्टोअर करायला लागतो. आणि सगळ्यात पहिली गोष्ट जी बॉडी स्टोअर करते ते म्हणजे फॅट असतं आपलं. अच्छा. म्हणून अशा केसेसमध्ये बऱ्याच वेळा असं दिसतं की जे लोक मील स्किप करतात त्यांच्यामध्ये फॅट लॉस होत नाही, उलट वेट गेन होत जातं. कारण त्यांना ते कळतच नाही की आपण बॉडीला स्ट्रेस देतोय. आणि स्ट्रेस दिल्यामुळे कॉर्टिझॉल नावाचा जो हॉर्मोन आहे तो अजून वाढतो. आणि कॉर्टिझॉलचं काम आहे प्रोटेक्शन करणं, सगळ्यांना सज्ज करणं. मग ते फॅटला धरून ठेवतं. राईट. ते जाऊच देत नाही फॅटला, मग ते अजून स्टबर्न फॅट होऊन जातं. सो सगळ्यात बेसिक गोष्ट आहे पण लोक ते आणि इग्नोर करतात. ऍक्च्युली मिसअंडरस्टँडिंग आहे की असं पण म्हटलं जातं ना बऱ्याच वेळा, हे पण ऐकायला भेटतं की रात्रीचं जे डिनर आहे ते आपण खूप कमी प्रमाणात कन्झ्युम केलं पाहिजे, त्यानंतर त्याच्यामध्ये इंटरमिटंट फास्टिंग आलं पाहिजे. पण जसं आता तुम्ही सांगितलं, तो मला असं वाटतं खूप महत्वाचा मुद्दा आहे. ऑफकोर्स. त्यानंतर जसं सेलिब्रिटीमध्ये पण बऱ्याच वेळा हे क्रेज आहे की एक्सरसाइज करायचं किंवा जिमला जायचं. तर बऱ्याच वेळा लोक ओव्हर एक्सरसाइज करतात किंवा अशी कॅटेगरी असते जे अजिबात एक्सरसाइज करत नाही. तर ह्या लोकांच्या लाईफवरती हार्मोन्सचा कसा इम्पॅक्ट क्रिएट होतो?
सुद्धा जे डाएट्स फॉलो करतात ते सुद्धा अंडर मेडिकल गायडन्सच करतात, अच्छा, जे त्यांच्या बॉडी टाईप प्रमाणे ठरवलेलं असतं. ठरवलेलं असतं. त्यामुळे त्यांचं आपण डायरेक्टली कॉपी नाही करू शकत. आता तू एक डाएट प्लॅन करते, त्यांनी तुझा वेट लॉस झाला, तोच मी फॉलो केला तर माझा वेट लॉस होईलच असं नाहीये, कारण माझी बॉडी वेगळी आहे. बरोबर. सो हे समजून करायला हवे, जे काही आपण डाएट्स करतो ह्या गोष्टी ना पूर्णपणे समजून घेतल्या पाहिजेत, की आपली बॉडी कशी आहे, त्याला काय सूट होईल, आणि मगच त्या करायला पाहिजेत. मला असं वाटतं आपण आपल्या बॉडीला समजून नाही घेत, त्याच्यासोबत खूप असं स्ट्रिक्ट बिहेव करतो की हे असं सोसायटीमध्ये फॉलो होतं तर आपण हे असं करायचं, आणि आपण एका इमेजमध्ये स्वतःला एक बांधून ठेवतो की असंच दिसायला पाहिजे, एक्झॅक्टली, मी एवढीच बारीक दिसायला पाहिजे, माझी स्किन अशीच दिसायला पाहिजे. त्यापेक्षा आपण जसे आहोत तसे आपण स्वतःला ऍक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. एक्झॅक्टली, कारण कुठलेही दोन व्यक्ती एकसारखे नसतात. बरोबर. आणि तुमच्या दिसण्यावरून जर तुम्हाला कोणी लाईक किंवा अनलाईक करत असेल तर ती व्यक्ती ऍक्च्युली तुमच्याबद्दल कन्सर्नच नाहीये. बरोबर. जी तुमचे गुण बघून तुम्हाला लाईक करते ती व्यक्ती ऍक्च्युली खरी तुमची म्हणायची. आणि मला असं वाटतं ऍट द एंड हेल्दी असणं इम्पॉर्टंट आहे. खूप डझंट मॅटर की तुम्ही कसे दिसता किंवा काय, हेल्दी हा फॅक्टर सगळ्यात महत्वाचा. तुम्हाला स्वतःला आतून हेल्दी वाटलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे फक्त बाहेरच्या निकषांवरती तुम्ही स्वतःला जज करू नये, आणि त्यानुसार डाएट किंवा हे जे फॅट्स असतात ते तर अजिबात फॉलो करू. आणि कधी कधी असं होतं, बऱ्याच वेळा हे मी ऑब्झर्व केले, जिमचं खूप जास्त क्रेज असतं लोकांमध्ये, मग त्यामुळे खूप ओव्हर एक्सरसाइज केली जाते, जे की बॉडीला कधी सवय नसते, किंवा अगदीच एक्सरसाइज नाही पण केली जाते, ही पण कॅटेगरी आहे. तर ह्याने हार्मोन्सवरती डेफिनेटली इम्पॅक्ट होतो, पण तो कसा होतो? दोन्ही घातक आहे. अंडर एक्सरसाइज करणं, ओव्हर एक्सरसाइज करणं. शरीराला हालचाल गरजेची असते, कारण आपण जे खातो ते स्पेशली कार्ब्स, त्याला बर्न करण्यासाठी आपल्याला मुवमेंट गरजेची असते. बरोबर. प्रत्येकाने जिम करावं असं नाहीये. तुमच्या बॉडीला काय सूट करतं ते बघा. काही लोकांना योगाने फायदा होतो, काही लोकांना जिम सूट करते, काही लोकांना पिलाटेस सूट करतात, काही लोकांना फक्त वॉकिंगने फायदा होतो. सो तुम्ही तुमच्या बॉडीला काय सूट करते ते बघा. तुम्हाला एक्सरसाइज करणं तर जरुरीच आहे, पण ऍट दी सेम टाइम ओव्हर एक्सरसाइज करणं सुद्धा घातक आहे. ओके, सो मॅम, जसं एक मिथ आहे लेडीज मध्ये स्पेशली, की आपण जर ओव्हर एक्सरसाइज केली किंवा वेट लिफ्टिंग केलं तर आपले पुरुषासारखे मसल डेव्हलप होतील, कुठेतरी ती एक भीती असते मनामध्ये, बरोबर? हो, माझ्याकडे अशा बऱ्याच लेडीज येतात ज्यांना मी सांगते की तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, पण त्या म्हणतात नाही, आम्हाला आमची बॉडी पुरुषासारखी नाही करायची. तर हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. स्पेसिफिकली आफ्टर 35 जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये इस्ट्रोजन कमी व्हायला लागतो, तेव्हा तुमचे मसल्स पण वीक व्हायला लागतात. त्याच्यामुळे त्यांना मसल स्ट्रेंथनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंगची गरज असते आठवड्यातनं ऍटलीस्ट 2 ते 3 वेळा. आणि ते योग्य प्रमाणात योग्य वेट लिफ्टिंग केल्याने किंवा योग्य एक्सरसाइज केल्याने फायदा होऊ शकतो. तुम्हाला हे नाही म्हणत आहे की ओव्हर एक्सरसाइज करा, पण जेवढा गरजेचा आहे तेवढं करणं गरजेचंच आहे. ज्या स्त्रिया नाही करत, पुढे जाऊन काही कालांतराने त्यांना जॉईंट पेन्स होतात, बॉडी पेन्स होतात, कंबर दुखणे, पाय दुखणे, संधिवात होणे, हे सगळे पुढे जाऊन या गोष्टी होऊ शकतात. मग त्या टाळायच्या असतील तर आपण जेव्हा पेरिमेनोपॉझल एज मध्ये असतो तेव्हा स्ट्रेंथ ट्रेनिंग स्टार्ट करावं, ऍटलीस्ट 2 ते 3 वेळा वीक मध्ये. आणि त्यांनी काहीही पुरुषी बॉडी किंवा मसल्स डेव्हलप होत नाही, कारण आपलं जे बॉडी स्ट्रक्चर असतं स्त्रियांचं ते वेगळं असतं आणि पुरुषांचं बॉडी स्ट्रक्चर वेगळं असतं. मसल मास वेगळा असतो, फॅटचं प्रपोर्शन वेगळं असतं. त्यामुळे आपल्याला सूट होणार एक्सरसाइज जर आपण केले योग्य प्रमाणात, योग्य एक्सरसाइज, तर मसल स्ट्रेंथनिंग होतं, जे फार गरजेचं असतं. ओके, व्हेरी नाईस. म्हणजे मी माझ्या आजूबाजूला सुद्धा बऱ्याच लेडीज बघितल्या ज्याच्यामध्ये संधिवाताचा प्रॉब्लेम आहे, आणि ते इतके ट्रीटमेंट घेतात तो नाही बरा होत, म्हणजे बाय द टाइम नाही बरा होत. लिटरली मी अशाही लेडीज पाहिल्या ज्या जागेवर बसल्यात संधिवातामुळे फक्त. आणि तुम्ही जे बोलले त्याच्यासाठी एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. पण माझा पुढचा क्वेश्चन आहे तुम्हाला, ह्याच्यासाठी जिमलाच जाणं गरजेचं आहे की आपण घरच्या घरी या गोष्टी करू शकतो? स्ट्रेंथ ट्रेनिंग आपण घरच्या घरी सुद्धा करू शकतो, म्हणजे अगदी बेसिक एक्सरसाइजने सुद्धा होऊ शकते. त्यासाठी तुम्ही प्रॉपर कोच किंवा प्रॉपर ट्रेनर कडून ट्रेनिंग घेऊ शकता, किंवा तुम्ही इंटरनेटवरही बघू शकता. फक्त एवढंच आहे की तुम्हाला काय सूट होतंय ते आधी करून बघा, म्हणजे ब्लाइंडली काही फॉलो करू नका. पण हो, स्ट्रेंथ ट्रेनिंग जे तुम्हाला सूट झालं ते आठवड्यातनं 2-3दा तरी नक्की करा,
कारण त्यांनी मसल स्ट्रेंथनिंग होणं खूप गरजेचं आहे, हम्म. जे तुमच्या पुढे येणाऱ्या 20-30 वर्षांसाठी खूप चांगलं आहे. अगदी बरोबर. आणि असंच एक अजून लेडीज मध्ये मिथ आहे, की आम्ही जर प्रोटीन डाएट घेतलं किंवा प्रोटीन कंटेंट घेतलं, तर म्हणजे आपण असं म्हणतो, की नाही प्रोटीन हे फक्त पुरुषांसाठीच गरजेचं आहे, लेडीजसाठी नाही. तर हे कुठेतरी मला असं वाटतं मिथ आहे. तर ह्याला आपण कसं जस्टिफाय करू शकतो? बऱ्याच लेडीजना असं वाटतं, की मी प्रोटीन खाल्लं तर परत तसंच माझी बॉडी डेव्हलप होईल किंवा हां. जे लोक जिममध्ये जातात त्यांनाच फक्त प्रोटीनची गरज आहे, बरोबर. इतर लोकांना नाही. हे सगळ्यात मोठं मिथ आहे. हं. कारण आपलं शरीर जे आहे, केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रोटीननी बनलेलं आहे. अच्छा. त्याला मेंटेन करायला तुम्हाला रोज प्रोटीन इंटेक हवा हं. आणि तो योग्य प्रमाणात हवा. बरोबर. ते जर कुठे कमी पडत असेल, तर तुम्हाला दिसून येतं तुमचा हेअर फॉल होतो, हेअरचं लस्टर कमी झालंय किंवा तुमची नखं लवकर तुटतायत बरोबर. किंवा तुमची स्किन खराब होतीये. इवन हं. तुमचे जे हॉर्मोन्स आहेत, दे आर मेड अप ऑफ प्रोटीन्स. हं. म्हणजे ट्रू. तुमचं अख्खं शरीर प्रोटीनचं बनलंय, तर तुम्ही प्रोटीन नाही खाल्लं तर हं. कसं होणार? मॅन्डेटरी आहे. मॅन्डेटरी आहे. अगदी त्यासाठी बरोबर. ॲटलीस्ट मिनिमम ॲव्हरेज 1 ग्रॅम पर बॉडी वेट हं, हं. एवढं प्रोटीन रोज जायला पाहिजे आहारातून. आणि प्रोटीनचा योग्य सोर्स काय? बरेच सोर्सेस आहेत आपल्या आहारात, व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन. व्हेजिटेरियन्समध्ये म्हणाल तर डाळी, कडधान्य किंवा पनीर, टोफू या सगळ्या गोष्टींमध्ये भरपूर प्रोटीन आहे. सोयाबीन. अच्छा. नॉन व्हेजिटेरियन्समध्ये तुम्ही जे खाता चिकन, मटन किंवा क्रॅब्स असतात. हं. नॉन व्हेजिटेरियन सोर्सेसमध्ये थोडं जास्त प्रोटीन जास्त. मिळतं इझिली. पण व्हेजिटेरियनमध्ये सुद्धा तुम्ही जर व्यवस्थित स्ट्रक्चर केला प्लॅन, हं. तर तुम्हाला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळू शकतं. वॉव! पण नाईस. प्रोटीन हे डेली आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. ते पण प्रत्येक मीलमध्ये. ब्रेकफास्ट, लंच, डिनर प्रत्येक मीलमध्ये. अरे वाह! सो हे खूप तरच जास्त तुम्ही हेल्दी इम्पोर्टंट राहाल आहे. आणि तुमचे हॉर्मोन्स हेल्दी राहतील. अगदी बरोबर. म्हणजे हे खूप जास्त इम्पोर्टंट आहे. तुमच्या डाएटमध्ये काय हो. सामील करायचं जेणेकरून तुमच्या बॉडीला फायदा होईल. आणि आता जर आपण बघितलं रिसेंटली कॅन्सरच्या खूप केसेस वाढत चालल्या. स्पेशली फिमेलमध्ये ब्रेस्ट कॅन्सर किंवा युटरस कॅन्सर ह्या गोष्टी खूप वाढत चालल्या. तर हे कशामुळे? ह्याचं कुठेतरी कनेक्शन हार्मोन्स सोबत आहे का? बऱ्याच केसेसचं कनेक्शन हॉर्मोनल इम्बॅलन्स बरोबर असतं किंवा सुरुवात हॉर्मोनल इम्बॅलन्सनी होते. अच्छा. पण जेव्हा लाँग टर्म तो इग्नोर्ड राहतो, त्याच्यावर काही काम नाही केलं जात, हं. पुढे जाऊन त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतं. आता ओके. ह्याच्या जोडीला बाकीचेही फॅक्टर्स आहेत, जसं एन्व्हायरमेंटल पोल्युशन हं. आहे किंवा स्क्रीन टाइम आहे, सगळे रेडिएशन्स आहेत, मोबाईल रेडिएशन किंवा बाकीचे जे इतर रेडिएशन्स आहेत. बरोबर. आपलं आहार आहे, फॉल्टी डायट्स डाएट आहेत. आहे. त्याच्यानंतर आपले फॉल्टी लाईफस्टाईल्स आहेत. सगळ्या गोष्टींचा ओव्हरऑल इम्पॅक्ट असतो. बरोबर. पण आपण जेव्हा लाँग टर्म आपल्या बॉडीला अब्यूज करतो, हं. तेव्हा कुठेतरी जाऊन असे टर्मिनल आजार होतात, जसे कॅन्सर असेल. सो मला वाटतं मी जसं म्हटलं, आपल्या बॉडीचं अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. त्यामुळे डेली स्वतःच्या बॉडीशी संवाद साधणं गरजेचं आहे. तुम्हाला हं. काय होतंय? तुमची बॉडी कशी आहे? कशी? काही स्लाईट चेंज जाणवला, कुठे मेडिकल ओपिनियन घेणं गरजेचं आहे, लगेच जा. बरोबर. अंगावर काढत बसू नका ते. आपली हॅबिट असते अंगावर काढणं. स्पेशली लेडीजमध्ये तर खूप जास्त असते. म्हणजे आपण बरोबर. शॉपिंग करताना विचार नाही करत, पटकन जाऊन ₹1000 ची गोष्ट घेतो. घेतो. पण तेच ₹1000 डॉक्टरला द्यायचं म्हटलं की नको. नको. आज नको, पुढच्या आठवड्यात जाऊ बरोबर. किंवा नंतर जाऊ. हं, सो हं. कुठे कशाला प्राधान्य दिलं पाहिजे ते कळलं ते पाहिजे. कळलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि रिसेंटली म्हणजे आता ही सेम केस आमच्या घरातही झाली आहे. आणि मी आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी ऑब्झर्व्ह केलं, की सडन हार्ट अटॅक आणि डेथ हे प्रमाण खूप जास्त वाढत चाललंय. हो. की म्हणजे माणूस असा चालत बोलत असतो आणि अचानक हार्ट अटॅक येतो आणि तो जागेवरती एक्सपायर होतो. तर ह्याचंही कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीशी आहे का कनेक्शन? ह्याचं कनेक्शन ओव्हरऑल आपल्या लाईफस्टाईलशीच आहे. हं, आता आपल्या शरीरात होणारे मायन्यूट बदल कधी-कधी आपल्याला कळत नाही. हं. पण आपण आपली लाईफस्टाईल सुधारू शकतो. जसं अच्छा. की आपण लेट नाईट स्क्रोलिंग म्हणलं. बरोबर. वेळेवर झोपणं, योग्य जेवण घेणं, योग्य वेळेत जेवणं, जेवण करताना स्क्रीन न बघणं बरोबर. हो. आणि स्ट्रेस फॅक्टर्स जे असतात, स्ट्रेस. स्ट्रेसला मॅनेज करणं, हं. कुठे कशाला किती प्रायोरिटी द्यायची ते कळणं. करेक्ट. सो या सगळ्या गोष्टींचा कंबाईन्ड इफेक्ट आपण करू करू शकतो. शकतो. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांना आपण काही नाही करू शकत. स्पेसिफिकली पोल्युशन आहे किंवा इम्प्युअर फूड आहे, इम्प्युअर बरोबर. वॉटर आहे, त्याला आपण काही नाही करू शकत. हं. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या नक्की त्या कराव्या. नक्की करू शकतो. डेफिनेटली. म्हणजे या गोष्टी जर प्रॉपरली फॉलो केल्या,
तर मला असं वाटतंय योग्य आपल्याला ते रिझल्ट मिळू शकतात. हो आणि बऱ्याच वेळा असं होतं की आता तेवढा अवेअरनेस आहे, स्ट्रेस रिलेटेड असे वर्कशॉप पण असतात हो स्ट्रेस मॅनेजमेंट वरती. पण लोकांमध्ये तो अवेअरनेस अजूनही आलेला नाहीये तिथपर्यंत की अरे आपण हे वर्कशॉप अटेंड करायला पाहिजे, याने आपल्याला बेनिफिट होईल पुढे जाऊन. सगळ्यात पहिलं लोकांना हे ऍक्सेप्टन्स यायला हवा की Acceptance मला स्ट्रेस आहे आहे. बरोबर, अगदी बरोबर. आणि त्या स्ट्रेसनी मला त्रास होतोय. हो. आणि त्रास होतोय म्हणल्यावर त्याच्या योग्य व्यक्तीकडे जाऊन त्याच्यासाठी गायडन्स घ्यावा. हम्म. आपल्याला वाटतं की सायकियाट्रिस्टकडे वेडा माणूस जातो किंवा जो सायकियाट्रिस्टला कन्सल्ट करतो तो वेडा आहे. हो. असं नसतं. नसतं. बरोबर त्याच्या आहे. आधीची पण पायरी असते, काउन्सिलिंग असते हम्म. किंवा तुम्ही थेरपीज घ्या. अगदी ही आता बरोबर. काळाची गरज आहे. गरज आहे. कारण आपण ज्या युगात जगतोय, जेवढं फास्ट लाईफ आहे, जेवढा स्ट्रेस आहे, हम्म. तुम्हाला रोज काही ना काहीतरी प्रॉब्लेम्सना फेस करावंच लागतं. बरोबर आहे. भले तुम्ही वर्किंग असाल नसाल किंवा तुमचा बिझनेस असेल, काही पण असू शकतं, इव्हन हाऊसवाईफ्स. Exactly. सो तुम्हाला जर स्ट्रेस कुठे वाटतोय आणि ते तुम्हाला स्वतःला मॅनेज नाही करता येतंय, तर तुम्ही नक्की हेल्प घ्या. डेफिनेटली म्हणजे त्याला कन्सल्टेशन अगदी लास्ट स्टेजला जाईपर्यंत वाट बघू नका की बरोबर. अगदी तुम्हाला पिल्स घ्याव्या लागतात, हो. अँझायटी किंवा स्लीपिंग पिल्स. बेटर आहे तुम्ही आधी थेरपी घ्या, प्रॉपर काउन्सिलिंग सेशन्स घ्या, त्यांनी पण बरोबर. खूप हेल्प होते. अगदी बरोबर. ते गरजेचं आहे. खूप जास्त हो आणि ते इझी आहे उलट. इझी आहे. एकदा तुम्ही मेडिसिन्स घ्यायला लागलात की तुम्हाला ते सोडवणं डिफिकल्ट जातं. Difficult जातं. खर्चिक पण आहे प्लस. खर्चिक आहे आणि त्याचे साईड इफेक्ट होतातच, नाही म्हणलं तरी. बरोबर. आता असे बरेच क्लायंट आहेत ज्यांना त्यांचेही प्रॉब्लेम्स असतील, ज्या लेडीज असेल आणि त्यांना जर तुमच्यासोबत कनेक्ट करायचं असेल तर काय एक्झॅक्ट वे ते तुमच्यासोबत कसे कनेक्ट करू शकतील? मला डायरेक्टली व्हॉट्सअपवरती त्या मेसेज करू शकतात. हम्म. विदिन 24 आवर्स त्यांना माझ्याकडून रिप्लाय जातो. हम्म. त्याच्यानंतर 1 to 1 कन्सल्टेशन फिक्स होतं आणि 1 to 1 कन्सल्टेशन मध्ये आपल्याला एकदा कळलं रूट कॉज की मग आपण पुढे तसं प्लॅन करू शकतो. अच्छा. सो मी डायरेक्टली अप्रोचेबल आहे व्हॉट्सअपवरती. ओके. सो दे कॅन कनेक्ट मी. अच्छा. तर तुम्ही पुण्यामध्ये आहात तर पुण्यातले जे लेडीज आहेत त्या इझिली कनेक्ट करू शकतात. जसं तुमचं क्लिनिक पण आहे तुम्ही बोलले. पण जे अदर दॅन पुणे सिटी आहेत, जर त्यांच्यासाठी ऑनलाईन कन्सल्टेशन तुम्ही प्रोव्हाइड करता का? हो नक्कीच. माझे बरेच क्लायंट्स आहेत जे आउट ऑफ इंडिया पण आहेत. अच्छा. त्यांच्यासाठी मी ऑनलाईन कन्सल्टेशन करते. विदिन इंडिया पण मी करते. हम्म. अगदी पुण्यातले लोक ज्यांना यायला जमत नाही त्यांच्यासाठी पण मी ऑनलाईन कन्सल्टेशन करते. इव्हन आपला जो 90 डेजचा प्रोग्राम आहे तो संपूर्ण ऑनलाईन केला जाऊ शकतो. अरे वा. सो विदाउट मीटिंग मी सुद्धा व्यवस्थित ते sure. प्रोग्राम करू शकतो आणि रिझल्ट्सही मिळतात. वाव, खूप छान. सो ऑडियन्स तुमच्याकडे जर तुमच्या ओळखीमध्ये सुद्धा ज्या लेडीज आहेत आणि ज्या अशा प्रॉब्लेम फेस करतायत, स्ट्रेस, हार्मोनल इम्बॅलन्स आणि त्यांना खरंच कन्सल्टेशनची गरज आहे, तर मॅम सोबत त्या संपर्क करू शकतात ऑनलाईन किंवा ऑफलाईन. आणि मला तर नक्की खात्री आहे की तुमच्याकडे ज्या लेडीज येते त्यांना ॲक्युरेट रिझल्ट मिळतो. कारण आता जे तुम्ही नॉलेज शेअर केलं, तुमचा जो एक्सपिरियन्स सांगितला, तुमचे जे क्लायंटचे रिव्ह्यू सांगितले, त्यावरून हे कळलं की खरंच आपल्याला गरज आहे. समाजामध्ये हा अवेअरनेस असण्याचीही गरज आहे आणि एक अशी लेडीज असणं गरजेचं आहे की जिचं जवळ मी माझे प्रॉब्लेम शेअर करू शकते आणि मला त्या प्रॉब्लेमला सोल्युशन भेटू शकतं. आणि तुम्ही जे समाजामध्ये योगदान देताय ते खूप महत्वाचं आहे. ऍज अ डॉक्टर, ऍज अ फिमेल डॉक्टर, मला असं वाटतं तुम्ही खूप ज्या समाजामध्ये लेडीज आहेत, ज्या होतकरू, ज्यांना काहीतरी करायचंय, त्यांना तुम्ही खूप मोठं इन्स्पिरेशन देताय की त्याही करू शकतात. तुम्ही जर आज इथे आहात तर डेफिनेटली त्या सुद्धा करू शकतात. डेफिनेटली करू शकतात आणि करावं. माझी तर इच्छा आहे प्रत्येक स्त्रीला अवेअरनेस असावा. येस. आणि माझं मिशन पण आहे की मी 1 मिलियन वुमेनना जे हॉर्मोनल इश्यूज मध्ये सफर करतायत त्यांना मी रिसेट प्रोग्रामनी माझ्या नॉर्मलाइज करेन किंवा बाहेर आणेन. सो हे मिशनच मी घेतलेलं आहे. आणि माझी एक व्हॉट्सअप कम्युनिटी सुद्धा आहे जी मिशनची पहिली पायरी आहे. त्यामुळे ज्यांनाही गरज असेल ते कम्युनिटीचा भाग होऊ शकतात आणि त्या कम्युनिटीमध्ये पण मी डेली गायडन्स देते, टिप्स देते, काही इश्यूज असतील तर सॉल्व्ह करते. सो माझं हे मिशनच मी घेतलेलं आहे. तो मिशन ते पूर्ण होईपर्यंत मी शांत बसणार नाही. वाव, खूप खूप सुंदर, खूप सुंदर. तुम्ही सोशल मीडियावरती आहात मॅम, सो तुमचं इंस्टाग्राम हँडल जे लोक तुम्हाला फॉलो करू शकतील ते आम्ही मेन्शन करूच डेफिनेटली. मॅमचा नंबर सुद्धा आम्ही मेन्शन करू. तुम्ही मॅमला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मॅम तुमच्यासोबत ह्या सगळे पॉइंट डिस्कस केल्यानंतर म्हणजे माझ्या सुद्धा नॉलेजमध्ये भर पडली. मलाही भरपूर गोष्टी कळल्या की आपण ऍक्च्युअल मध्ये काय रुटीन फॉलो करतोय, काय करायला पाहिजे. आणि डेफिनेटली ऑडियन्सला सुद्धा याचा अंदाज आला असेल की आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस करायचे जेणेकरून आपले हार्मोन्स, स्ट्रेस या सगळ्या गोष्टी बॅलन्स होऊ शकतात
आणि आपण एक हॅपी लाईफ जगू शकतो. नक्कीच नक्कीच. बिकॉज रिसेंटली मी माझ्या घरात सुद्धा बघितले जे इन्सिडेंट झाले त्यावरून मला एकच गोष्ट रिअलाइज झाली की ऍट द एंड हॅपीनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑफकोर्स तुम्ही हॅपी नसाल पण तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, सगळं काही आहे, देर इज नो यूज. नो यूज. भले तुमच्याकडे कमी पैसा आहे, Yes. छोटं घर आहे, पण तुम्ही हॅपी आहात, बस झालं, मोर दॅन इनफ. हो. सो हॅपीनेस येण्यासाठी कुठेतरी ऍक्सेप्टन्स यावा Yes. लागतो की मी अशी आहे, माझी बॉडी अशी आहे आणि आय एम हॅपी विथ दॅट. येस. तो हॅपीनेस आणि ते ऍक्सेप्टन्स या दोन्ही खूप गोष्टी खूप महत्त्वाचं महत्वाच्या आणि तुम्ही सांगितलं की अवेअरनेस असणं गरजेचं आहे. सो तुम्ही सोशली सुद्धा भरपूर जसं तुम्ही बोलले की मी कॉन्ट्रीब्युट करते, वेगवेगळे वर्कशॉप घेता. तुम्ही एक्झॅक्टली काय वर्कशॉप घेता जेणेकरून ऑडियन्सला पण समजेल? सो मी कॉलेजेसमध्ये जाऊन किंवा गर्ल्स स्कूल्समध्ये हम्म. जाऊन लेक्चर्स देते, जिथे अवेअरनेस रिगार्डिंग पिरियड्स और रिगार्डिंग मेन्स्ट्रुअल हायजीन, रिगार्डिंग हॉर्मोनल चेंजेस, या सगळ्या मी अवेअरनेस क्रिएट करते. प्लस जे लेडीज ग्रुप्स असतात, ओके. किटी ग्रुप्स असतात हम्म. किंवा जे काही, तिथे पण जाऊन मी लेक्चर्स देते फ्री, सो दॅट मला तो जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट करायचा आहे की सिम्पल गोष्टी असतात, आपल्याला माहितही असतात पण आपण इग्नोर करतो. इग्नोर करतो. आणि अजून एक पॉइंट मला इथे ऍड करायला आवडेल, एक म्हणजे आपण ना सतत परफेक्शनला चेज करत असतो हम्म. की हे परफेक्ट असं असंच आपण असंच पाहिजे. दिसायला पाहिजे, बरोबर. माझे केस असेच असायला पाहिजे, माझी स्किन अशीच असायला पाहिजे, माझी कंबर एवढीच पाहिजे, मी फोटोमध्ये अशीच दिसायला पाहिजे. हम्म. किंवा इव्हन काम करताना, पोळी चपाती बनवताना माझी चपाती गोलच व्हायला पाहिजे, बरोबर. भाजताना ती याच असंच कलरची व्हायला पाहिजे. पाहिजे. हे जे आपल्याला एक अपब्रिंगिंग आपलं हम्म. झालेलं असतं वर्षानुवर्ष की पिढी दर पिढी, त्या परफेक्शनमुळे सुद्धा खूप स्ट्रेस होतो आणि अगदी बरोबर. स्पेशली स्त्रियांना जास्त स्ट्रेस होतो, हो हो. कारण त्यांना प्रत्येक गोष्टीत तोललं जातं त्यांच्या परफेक्शनवरती, हम्म. त्यांच्या परफॉर्मन्सवरती, जे की मला वाटतं आता बदलायला हवं. बदलायला हवं. काळाची गरज आहे. काळाची गरज आहे, कारण तो अननेसेसरी स्ट्रेस क्रिएट होतो. एक्झॅक्टली. ठीक आहे, इट्स ओके, मी नाहीये परफेक्ट, पण मी माझ्या परीने बेस्ट करते. सो हा अवेअरनेस त्या स्त्रीमध्ये स्वतः आधी यायला हवा आणि इतर लोकांमध्येही तो अवेअरनेस असायला हवा. सो हे जे परफेक्शनचं जे वेड आहे ना, ते कुठेतरी कमी व्हायला पाहिजे, त्यांनी अर्धे प्रॉब्लेम्स कमी होतात. बरोबर. कॉम्पिटिशन, परफेक्शन याने आपल्याच मनात असतो जास्त. एक्झॅक्टली. नाही ते अगदी बरोबर आहे. म्हणजे हे मी सुद्धा ऑब्झर्व केलंय. प्रत्येक हो. गोष्टीत परफेक्ट पाहिजे जरुरी नाहीये. जे लोक आपल्याला जज करायच्या आधी Judge आपण करतो. स्वतःला जज करत असतो एक्झॅक्टली. की ती इतकी छान दिसते, मी तशी का नाही दिसत, किंवा ती बारीक आहे, मी का नाही. तिथून सुरुवात होते. ते सुरुवात आहे. प्रत्येक छोट्या गोष्टीत असते. ते परफेक्शन कुठेतरी मला वाटतं जरा ना आपण लेट गो करायला शिकलं पाहिजे. त्यांनी अर्धा स्ट्रेस कमी होईल आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स सुद्धा कमी होईल. हो आणि आपली लाईफ हॅपी होईल. हो. सो हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे माझ्या 90 डेज प्रोग्राम मध्ये. मी लोकांना थोडंसं लेट गो करायला शिकवते, वाव, नाईस, रिअल की नाईस. स्त्रियांना ते रिअलाइज करून देते की तुम्ही परफेक्शनच्या मागे लागू नका, तुम्ही हॅपीनेस कसा मेंटेन करता येईल ते बघा बरोबर, ते गरजेचं आहे. आणि रिलॅक्स राहा. रिलॅक्स. नोबडी इज परफेक्ट. सगळ्यांकडे सगळ्या कोणी असं परफेक्ट नाहीये किंवा सगळ्यांकडे सगळं असतं असं नाहीये. रिलॅक्स राहा ना, जे आहे ते ग्रॅटिट्यूड माना त्याचं. ग्रॅटिट्यूड. हो, खूप खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. जे खूप तुम्ही जे सगळ्या गोष्टी शेअर केल्या ऑडियन्स सोबत ह्या खूप जास्त युजफुल आहे आणि मला असं वाटतं ह्या कुठेतरी आपण आपल्या डेली लाईफ मध्ये जर युज केल्या तर प्रत्येक जण हॅपी राहू शकतो, हार्मोनल बॅलन्स होतील, स्ट्रेस कमी होईल आणि खरंच अशक्य गोष्टी शक्य होतील. फक्त त्या गोष्टींची आपण खबरदारी घेतली पाहिजे की आपल्या डेली लाईफ मध्ये किंवा आजूबाजूला सगळ्या गोष्टी प्रॉपरली फॉलो करून जस्ट बी हॅपी. हे एवढं सगळं मला एंटायर आजच्या पॉडकास्ट मधून कळलं आणि खरंच मॅम तुम्ही खूप व्हॅल्युएबल गोष्टी शेअर केल्या. ऑडियन्सला सुद्धा यातून भरपूर गोष्टी शिकायला मिळतील. सो थँक्यू सो मच. थँक्यू. तुमच्यासोबत गप्पा मारून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. मला सुद्धा थँक्यू.